नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पालक पकोडे। तर बनवायला सुरुवात करूया। तर मी इथे 1.5 वाटी बेसन घेतलेला आहे। यामध्ये घालणार आहोत आपण लाल तिखट, ओवा आणि जिरे, हळदी पावडर, चवीनुसार मीठ। आणि आता छानपैकी याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून। तर इथे बघू शकता मी पालक घेतलेली आहे आणि याची पानं थोडी मोठे आहेत, तर याला थोडं कट करून घेणार आहोत आपण आणि याचेच आपण मस्तपैकी पालक पकोडे बनवणार आहोत। तर बनवायला सुरुवात करूया। तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिश्रण बनवून घेऊया। जास्त पातळ आपल्याला हे मिश्रण बनवायचं नाही, हे थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे। तर मिश्रण बनवून घेऊया। तर इथं बघू शकता आपलं मिश्रण बनवून झालेलं आहे। यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर घालून घेऊया आपण। तर इथं मी चिमूटभर बेकिंग पावडर घालत आहे आणि यावर थेंबभर घालायचं आहे आपल्याला थोडं पाणी आणि छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेणार आहोत। रेडी आहे आपलं मिश्रण। तर बनवायला सुरुवात करूया। तर इथे बघू शकता तुम्ही मी पालक छानपैकी अशी कट करून घेतलेली आहे, मोठ्या साईज मध्ये होती म्हणून। तर आता आपल्याला ही छानपैकी अशी बेसन मध्ये बुडवायची आहे आणि त्याला असं बेसन कव्हर करायचं आहे आणि ती अलगद अशी तर असं अलगद अशी आपल्याला ही तेलामध्ये सोडायची आहे। तर इथं बघू शकता आणि छान अशी फ्राय करून घ्यायची आहे। तर इथं बघू शकता अतिशय छान असा आपला पकोडा फुललेला आहे। तर अशाच पद्धतीने आपण एक एक करून पकोडे तळून घेऊया। मस्त झालेले आहेत। दुसरा सुद्धा आपण छानपैकी असा टाकलेला आहे। तर अशाच पद्धतीने आपण छानपैकी असं बनवून घेऊया। तर इथं बघू शकता तुम्ही दुसरा सुद्धा पकोडा आपला छानपैकी असा टम्म फुगलेला आहे। तर अशाच पद्धतीने आपण सर्व पकोडे बनवून घेऊया। तर रेडी आहे मग आपला इथं पालक पकोडा। कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद। आणि ही डिश एक वेळेस नक्की करून बघा।